त्या तिसऱ्या शब्दाकडे आज तुम्ही आणि मी विचार करत असताना आपल्याला काय आढळून येत आहे? येशू असं योहानाला का म्हणतो की तुझी आई आहे, आणि मरियमला असं का म्हणतो की हा तुझा मुलगा आहे? प्रियानो, आजच्या या पातळीवर, या पृथ्वीवर अनेक लोक जगत असताना अनेक लोकांकडे येशूची नजर आहे. प्रियानो, आज तो वधस्तंभावर 2021 वर्ष अगोदर ज्यावेळेस तो वधस्तंभावर होता त्यावेळेस त्याने हा विचार केला, त्यावेळेस तो त्याच्या आईकडे बघत होता. त्याच्या आईकडे बघत होता. ज्यावेळेस येशूचं समर्पण करत होते आणि मरियम ज्यावेळेस येशूला घेऊन त्या ठिकाणी जात होती मंदिरामध्ये, त्यावेळेस एक शिमोन होता. आणि तुम्हाला माहित आहे, तो एक नीतिमान, एक भक्तिमान मनुष्य होता. आणि त्याला असं म्हणण्यात आलं होतं की जोपर्यंत तू तारणाला पाळणार नाहीस तोपर्यंत तुला मरण येणार नाही. ज्यावेळेस तो येशूला हातात घेतो त्याच वेळेस तो म्हणतो की आज माझ्या डोळ्याने तारण पाहिले आहे. तुम्हाला माहित आहे, तो मरियमला काय म्हणतो? मरियमला म्हणतो की हा अनेकांच्या अंतःकरणातले विचार प्रकट करेल. उलटा पालट होऊन जाईल. प्रियानो, मरियमकडे देखील बघून तो असं म्हणतो, ज्यावेळेस आपण लुक्रू शुभवर्तमान पवित्र शास्त्रामधून ज्यावेळेस आपण काढूया लुक्रू शुभवर्तमान आणि त्याचा 2रा अध्याय आणि 25 ते 35 वचन तुम्ही आरामात वाचा. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण बघतो 33व्या वचनामध्ये असं म्हटले, त्याच्याविषयी जे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरियाईला म्हटले, पहा, इस्रायलात अनेकाचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असले एक चिन्ह होण्यासाठी याला नेमिले आहे. हालेलुया. हे भविष्यवाणी त्या शिमोनने केली. आणि पुढे असं म्हटलंय, यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे. आणि आपल्याला माहिती आहे, येशू ख्रिस्त अनेकांच्या जीवनातले अंतःकरणातले विचार प्रकट करत होता आणि तो सांगत होता लोकांना. आणि मरियमला देखील तो बघून बोलला, आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. मरियमलाही म्हटला की तुझ्याही स्वतःच्या जीवातून तलवार भोसकून जाईल. ज्यावेळेस मरियम त्या ठिकाणी होती, त्यावेळेस येशूला पाहत होती, त्यावेळेस तिला त्या सर्व प्रकारच्या गोष्टीतून तिला वेदना, असह्य वेदना होत असतील. ती विचार करीत असेल की मी माझ्या पुत्राला, मी माझ्या बाळाला कसं वाचू? किती अनेक प्रकारच्या वेदनेने हा व्याधला आहे. मी काय करू? मी माझ्या बाळाला कसं संरक्षण करू? प्रियानो, आज तुमचं आणि माझं जीवन देव पाहत आहे. त्याला तुमची आणि माझी काळजी आहे. ज्यावेळेस तो वधस्तंभावर होता त्यावेळेस त्याने विचार केला त्याच्या आयुष्याबद्दल, त्याने त्यातून पण एक काळजी दाखवली. आम्ही अनेक वेळा, मी ज्यावेळेस पण या वचनावर अभ्यास करतो त्यावेळेस मी विचार करतो की प्रभू, मरियमला तर लेकरं होते, मग योहानाच्या हाती का सोपवलं असेल येशूने? परमेश्वरा, तू योहानाच्या हाती का सोपवलं? तिला तर मुलं होते, मग त्या मुलांच्याकडे ती व्यवस्थित नव्हती का? प्रियानो, ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो त्यावेळेस त्याचे बंधू देखील येशूवर विश्वास ठेवत नव्हते, कारण की ते आत्मिक नव्हते. बायबल सांगतं प्रकाश आणि अंधार एक होऊ शकत नाही. ख्रिस्ताचा बलियाराशी एक वाक्यता होऊ शकत नाही. चांगला आणि वाईट एक ठिकाणी राहू शकत नाही. परमेश्वराला त्या मरियमची काळजी होती आणि त्याला माहिती होतं की ही प्रत्येक वेळा माझ्या सोबत होती, हिला आत्मिक गोष्टी कळाल्या. ज्यावेळेस एक समय असा आला की येशू एक ठिकाणी प्रचार करत होता
आणि मरियम व त्याचे भाऊ बाहेर होते आणि त्यांनी शिष्यांना एक आमंत्रण करून पाठवलं की येशूला बोलावं आणि येशूला सांग की त्याची आई व त्याचे भाऊ बाहेर उभा आहेत. येशू म्हणतो, कोण माझी आई, कोण माझे भाऊ? जे माझ्या पित्याचं वचन ऐकतात, जे ते उपस्थित आहेत, तेच माझी आई, तेच माझे भाऊ, तेच माझी बहीण. मरियमला काय वाटलं असेल त्यावेळेस हे शब्द ज्यावेळेस त्याने ऐकले असेल? बायबल सांगतं की पित्याच्या आज्ञेप्रमाणे जो चालतो त्याला परमेश्वराने आपला मुलगा, आपला मुलगी म्हणून निवडला आहे. आणि मरियम हमेशा पित्याच्या, येशूच्या प्रत्येक गोष्टीला पाहत होती. तिला समजत होतं. आणि ज्यावेळेस ती त्या वधस्तंभाच्या ठिकाणी होती त्यावेळेस त्या परमेश्वराला, त्या येशूला त्या मरियमची काळजी झाली. आणि तो म्हणत आहे, त्या ठिकाणी योहान देखील होता, येशूचा शिष्य. काय म्हणत आहे तो? ज्यावेळेस आपण बघतो असं म्हटलं आहे, येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा तुझा मुलगा. ज्याने त्या मरियमला योहानाच्या हातात सोडलं. का? कारण की योहान हा आत्मिक होता आणि तिला आत्मिक रीतीने, स्पिरिच्युअल परमेश्वराच्या आत्मिक वचनाकडे अजून ती वाढली पाहिजे. प्रियांनो, जशी आपली संगत असते त्या ठिकाणी आपण बोलतो. बायबल असं सांगतं, त्या शिष्याने देखील मरियमला आपली आई म्हणून स्वीकारलं. आणि ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो बारकाईने, इतिहासकार अनेक वेळा या गोष्टीला अनेक जण अनेक विचार मांडतात. आणि त्यातून एक विचार मी तुमच्यासमोर मांडू पाहतो की असंही म्हटण्यात आलेलं आहे की त्या येशूने ज्या योहानाला आज्ञा केली, मरियमला आज्ञा केली, त्याचप्रमाणे झालं. मरियमने पुन्हा त्याच्या लेकाकडे गेली नाही, तर योहानाकडे ती राहिली. 11 वर्ष योहानाने सांभाळलं. आणि ती मरियम, योहान आणि अनेक शिष्यगण येशूची सेवा करत होते. येशूच्या पुनरुत्थानानंतर देखील, कारण की त्या वेळेसपासून ती दासी झाली आणि येशू हा तारणारा उद्धार करता होता हे तिला समजून आलं. आणि ती त्या पित्याच्या आज्ञेच्या अधीन राहिली. त्याने तिची काळजी घेतली. प्रियांनो, बायबल असं सांगतं 30 वर्ष येशू ख्रिस्त आपल्या आईच्या, आपल्या वडिलांच्या अधीन होता. आणि त्या क्रूसावरून देखील येशूला आपल्या आईची काळजी झाली. आज प्रियांनो, या दैनंदिन जीवनामध्ये मी प्रत्येक तरुणांना सांगतो, प्रत्येक तरुणींना सांगतो, आपल्या आई वडिलांची काळजी घ्या. जिवंत पित्याने आपल्या आई वडिलांची काळजी घेतली, आपल्या आईची काळजी घेतली. त्याला कळून आलं होतं की माझा समय आता आला आहे, आता मला जायचं आहे जग सोडून, मला आता हे जग सोडून जायचं. माझी आई, हिला आत्मिक वचनामध्ये कोण वाढवेल, हिला स्पिरिच्युअल लाईफ मध्ये कोण वाढवेल? आणि त्या शिष्याच्या हातामध्ये त्याच्या आईला सोपतो. प्रियांनो, आज दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना प्रियांनो, मी प्रत्येक तरुणांना, प्रत्येक तरुणींना सांगतो, प्रियांनो, आपल्या आईची काळजी घ्या, आपल्या वडिलांची काळजी घ्या. बायबल सांगतं निर्गमनाच्या अध्यायामध्ये 20व्या अध्यायामध्ये परमेश्वराने मोशेच्या हाती आज्ञा दिल्या. त्यातली एक आज्ञा होती की आपला बाप व आपल्या याचा मान राख, कारण की जो देश तुझा देव तुला देत आहे यात तू चिरकाल राहशील, चिरकाल राहशील. आज अनेक वेळा मी बघतो प्रियांनो, अनेक जण छोट्या छोट्या गोष्टींना येऊन, छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन आपल्या आईला वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दाने दुखवतात, आपल्या वडिलांना वेगवेगळ्या शब्दाने दुखवतात. प्रियांनो, पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला आवर्जून सांगत आहे, त्या वधस्तंभावरून देखील येशू सांगत आहे की आपल्या आईची काळजी घ्या. तो तिची काळजी त्यातून दर्शवत होता. त्यातून तो दर्शवत होता. आज परमेश्वर तुम्हाला आणि मलाही म्हणत आहे, त्याने जबाबदारीपासून हात मोडला नाही, त्याने जबाबदारी सोपवली. आज तुमच्याकडे आणि माझ्याकडे परमेश्वराने आई दिली आहे, वडील दिले आहेत. आपण आज आपल्या जबाबदारीला पार पाडतो का?
आज आपली जी जबाबदारी आहे आपल्या आई वडिलांच्या प्रती ती आपण पार पाडतो का? आज आपण आपल्या आईची काळजी घेतो का? आज आपण आपल्या वडिलांची काळजी घेतो का? आज आपण आपल्या परिवारांची काळजी घेतो का? परमेश्वर पित्याने तुम्हाला आणि मला हा आदेश दिला आहे, ज्यातून तो दर्शवतो समय किती कम आहे प्रियांनो, त्या समयामधून त्याला त्याची आई दिसत आहे. आज अनेक लोकांना आई समोर असताना त्यान्वये झाले आहेत त्यांच्या काळजीविषयी, पण येशूने त्याच्या आईची काळजी. अनेक लोक म्हणतात की येशूचं आईवर प्रेम नव्हतं, तो प्रत्येक वेळा बाई 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 हा शब्द बोलत होता. पण प्रियांनो, येशू त्याच्या आईवर प्रेम करत होता. त्यातून आपल्याला दिसून येतं प्रियांनो, येशू त्याच्या आईच्या प्रती प्रेम करत होता. तेव्हा त्याने योहानाला सोपवलं, तेव्हा त्याने त्या आईला योहानाच्या हातात सोपवलं आणि योहानाने देखील त्या आईचा सांभाळ केला. परमेश्वराच्या प्रती प्रियांनो, देवबाप्पाच्या प्रती, परमेश्वराच्या प्रती आवर्जून राहा प्रियांनो. आपल्या आईची काळजी घ्या. आपल्या आईला विचारा तुला काय पाहिजे. परमेश्वराने ती तुम्हाला आणि मला एक अनमोलचं गिफ्ट म्हणून दिलं आहे प्रियांनो. मी प्रत्येक वेळा वचनातून सांगतो प्रियांनो, अगर आपल्याला कुठलंही गिफ्ट मिळालं तर आपण किती सांभाळून ते ठेवतो आणि कसे कसे प्रकाराने अगर त्याला काही त्रास झाला किंवा ते पडण्यास आलं किंवा काही जुनं व्हायला आलं किंवा काही प्रकारचं त्याला इजा व्हायला आली की आपल्याला किती त्रास होतो प्रियांनो. ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने आज अनमोलचं गिफ्ट दिलं आहे, म्हणजे आई. तिच्या जवळ बसा, तिला विचारा की तुला काय पाहिजे, मी तुझ्यासाठी काय करू शकतो. आई, माझ्याकडून काही चुकलं आहे का? प्रभूने त्या वधस्तंभावरून आपल्या आईची काळजी दर्शवली. आज तुम्हाला आणि मला आपल्या आईची काळजी घेणं गरजेचं आहे, आपल्या वडिलांची काळजी घेणं गरजेचं आहे, आपल्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रभू आज तुमची पण आणि माझी पण काळजी घेतात. लक्षात ठेवा, आपल्या येशूच्या आत्मिक वचनाकडे वळा, म्हणजे देव तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र आशीर्वादाकडे, ज्यास